हा. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे ना? छान. तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन मराठी वर्गात तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करीत आहे आणि प्रस्तुत करीत आहे आजचा सुविचार तुमच्या मोबाईल स्क्रीनवर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा सुविचार आहे, काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात. मुलांनो, ह्या सुविचाराचा अर्थ आहे, प्रगती पथावर जेवढे जास्त अडथळे असणार, संघर्ष असणार, तेवढ्याच लवकर आपण ध्येयापर्यंत पोहोचतो. अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात. रुतनारे म्हणजे पैरों में चुभने वाले कांटे. बच्चों, इस सुविचार का अर्थ है कि कांटों भरी राह पर चलने वाला इंसान मंजिल तक जल्दी पहुंचता है, क्योंकि कांटों की चुभन चलने का वेग, पैरों का वेग बढ़ा देती है. सही बात है ना बच्चों? आपने भी अनुभव किया होगा कि गर्मी के मौसम में जब छत दोपहर में खूब गर्म होती है और हमें कहा जाए कि जाओ छत पर दाल फैलाकर आओ, तब यदि हम पैरों में चप्पल ना पहने हो तो हम जल्दी जल्दी दाल फैलाकर चले आते हैं. क्यों? क्योंकि उस समय हमारे पैर जल रहे होते हैं. अर्थात छत की गर्म फर्श हमारे पैरों का, हमारे कार्य का वेग बढ़ा देती है. हमें भय होता है कि कहीं गर्म फर्श से हमारे पैर अधिक न जल जाए. ठीक इसी प्रकार जब रास्ते में अनगिनत रुकावटें हो, तकलीफें हो, संघर्ष हो, तब मनुष्य उन कठिनाइयों को जल्दी पार कर लेता है. वह मंजिल को शीघ्र प्राप्त करता है, क्योंकि जीवन की राह में आने वाले संघर्ष तन व मन दोनों को ही कष्ट प्रदान करते हैं. इसलिए उस कष्ट से जल्दी उबरने के लिए, उस कष्ट से जल्दी छुटकारा प्राप्त करने के लिए मनुष्य यथाशक्ति परिश्रम करता है, प्रयास करता है और अपने उद्देश्य तक जल्दी पहुंचता है. इसका प्रत्यक्ष उदाहरण है कोविड वैक्सीन. सारी दुनिया में जब कोविड महामारी से हाहाकार मच गया, त्राही त्राही मच गया, तब हमारे देश के वैज्ञानिकों ने दिन रात एक करके बहुत ही कम समय में इस वैक्सीन को बनाया व दुनिया के सामने प्रस्तुत किया. मुलांनो, संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, अंग आहे. संघर्षाशिवाय माणूस मोठा होत नाही. संघर्षातून पुढे येऊनच माणूस इतिहास घडवतो. मुलांनो, तुम्ही पण जीवनात येणाऱ्या कोणत्याही संघर्षाला न घाबरता सामोरा जा. तुमच्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर पोचा, या अपेक्षेसह मी सुरुवात करीत आहे आजचा घटक पाठ क्रमांक 30. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 4थी तुमच्या ह्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 30, खुर्ची आणि स्टूल. मुलांनो, धडा क्रमांक 30 खुर्ची आणि स्टूल एक कविता आहे आणि ह्या कवितेचे कवी आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर. ह्या कवितेत खुर्ची आणि स्टूलचे संवाद आहे आणि हा संवाद वाचकांच्या मनात हास्य व विनोद उत्पन्न करतो. तर चला आपणही खुर्ची आणि स्टूलामधील
संवादाचा आनंद घेऊया माझ्या बरोबर, म्हणजे तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग बरोबर. पाठ क्रमांक 30, खुर्ची आणि स्टूल. ऐका व वाचा. विद्यार्थी मित्रांनो, मी कविता म्हणते, तुम्ही ऐका हा, आता म्हणू नका. मी जेव्हा कविता म्हणायला सांगणार तेव्हाच तुम्ही म्हणा हा, आता फक्त ऐका. खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले, त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. स्टूल म्हणाले, त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. कवी विंदा करंदीकर. आता ऐका कवितेचा अर्थ. खुर्ची म्हणाली, अरेस तुला, केव्हा येणार चालायला तुला. खुर्ची म्हणजे काय मुलांनो? खुर्चीला हिंदीत काय म्हणतात? कुर्सी. कुर्सी, शाबास. आणि स्टूल म्हणजे? टेबल. टेबल. हा, टेबल. बरोबर. खुर्ची टेबलला म्हणाला, अरे स्टूला, तुला चालायला केव्हा येणार? कुर्सी ने स्टूल से कहा, अरे स्टूल, तुझे चलना कब आएगा? मुलांनो, जेव्हा आपण फर्निचरची सेटिंग करतो घरात, तेव्हा आपण नेहमी खुर्चीच्या समोर किंवा खुर्चीच्या आजूबाजूला टेबल सेट करतो. असं का? हम लोग अपने घर में अक्सर कुर्सी के सामने या कुर्सी के अगल बगल में ही टेबल रखते हैं. ऐसा क्यों? सामान रखने के लिए. सामान रखने के लिए, और उस पर बैठ के खाने के लिए और उस पर बैठ के पढ़ने के लिए. बढ़िया, बहुत अच्छा. और जब कोई हमारे घर पे मेहमान आता है, तब हम उनके सामने चाय पानी किस पर सर्व करते हैं? हाँ, इसीलिए अक्सर हम लोग टेबल कुर्सी के आसपास ही रखते हैं, क्योंकि मेहमान आते हैं तो कुर्सी पर बैठते हैं, तो हम तुरंत उनके सामने टेबल रखते हैं और चाय पानी से उनका स्वागत करते हैं, है ना? तर कवी विंदा करंदीकर अशी कल्पना करत आहेत की खुर्ची, स्टूल आणि पंखा एकमेकांशी संवाद करत आहेत, वार्ता करत आहेत, आणि ह्या संवादात ते एकमेकांची गंमत करीत आहेत. तुम्ही सांगा, स्टूलला किती पाय असतात? बच्चों, स्टूल को कितने पैर होते हैं? सांगा, स्टूल आहे ना तुमच्या घरी, किती पाय असतात स्टूलला? 4. 4. हा, पण 4 पाय असूनही स्टूल चालू शकतो का? नहीं. नाही, बरोबर. म्हणून खुर्ची स्टूलाची थट्टा करीत आहे. कुर्सी स्टूल से मजाक कर रहा है कि अरे स्टूल, तुम्हें चलना कब आएगा? तेव्हा स्टूल पण मागे राहत नाही बरं का. त्याचं उत्तर पहा. स्टूल म्हणाले, त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. स्टूल पण हुशार आहे मुलांनो. त्याला खुर्चीने केलेला विनोद लगेच समजला आणि तो म्हणाला, मी त्याच वेळी चालणार जेव्हा तू हाताने टाळी वाजवशील. अर्थात मैं उसी समय चलूंगा जब तुम हाथ से ताली बजाओगे. मुलांनो, तुम्हाला माहितच आहे की जेव्हा आपण खुर्चीवर बसतो
तेव्हा हाताला टेक किंवा सपोर्ट देण्यासाठी खुर्चीच्या दोन्ही बाजूला स्टैंड असतं, ज्याला आपण हात म्हणतो किंवा हिंदी में उसे हत्था कहते हैं. पण त्या हाताने खुर्ची टाळी वाजवू शकते का? उस हाथ से क्या कुर्सी ताली बजा सकती है? हाँ बच्चों, जब हम कुर्सी पर बैठते हैं तो कुर्सी के दोनों तरफ हमारे हाथ को सपोर्ट देने के लिए स्टैंड होता है. देखिए चित्र में कुर्सी अपने उसी हाथ से स्टूल से मजाक कर रही है. तो बताओ क्या सचमुच ये कुर्सी ताली बजा सकती है उस हाथ से? नहीं. हाँ, नहीं. नहीं बजा सकती है. ज्याप्रमाणे पाय असूनही स्टूल चालू शकत नाही, त्याचप्रमाणे हात असूनही खुर्ची टाळी वाजवू शकत नाही. म्हणून जेव्हा खुर्ची स्टूलच्या चालण्यावर व्यंग करते तेव्हा तो पण मागे राहत नाही. तो म्हणजे कोण? टेबल. स्टूल पण मागे राहत नाही. तो पण खुर्चीच्या हाताने टाळी वाजवल्याचा व्यंग करतो. त्यांची थट्टा मस्तीने भरलेला हा संवाद कोणीतरी तिकडे ऐकत असतो. मुलांनो, खुर्ची आणि स्टूलचा संवाद ह्या चित्रात तुम्हाला काय वाटतं? कोण ऐकत असणार? चित्र पहा आणि उत्तर द्या. आणखी कोण आहे या चित्रात? पंखा. पंखा. अगदी बरोबर. हा, छान निरीक्षण आहे. शाबाश. हा, तर त्यांची थट्टा मस्ती कोण ऐकत होतं? वरती असलेला पंखा. हा, तो खुर्ची आणि स्टूलचा व्यंग आणि विनोदाने भरलेला संवाद ऐकून पंखा हसू लागला. हा, आणि हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. तर पाय नसतानाही तो पंखा जो आहे तो गोल गोल फिरू लागला. ठीक है बच्चों, तो जब कुर्सी और स्टूल का ये संवाद पंखा ने सुना तो वो हंसने लगा और पैर ना होते हुए भी गोल गोल घूमने लगा. मुलांनो, ह्या कवितेतील जी पात्रे आहेत ते सजीव आहेत की निर्जीव? निर्जीव. निर्जीव. निर्जीव वस्तू चालू शकतं का? नाही. नाही. पण कवी विंदा करंदीकरांच्या कल्पनेत ते सर्व सजीव आहेत, एकमेकांशी बोलत आहेत. त्यांच्या कल्पनेत. हा, कल्पना मतलब इमॅजिनेशन, सच में नहीं. आणि ते एकमेकांशी संवाद करीत आहेत, बोलत आहेत. ह्या कवितेचे दुसरे वैशिष्ट्य आहे प्रत्येक पात्राच्या अंगानुसार कार्याचा विरोधाभास. उदाहरणार्थ, स्टूलला पाय आहे पण तो चालू शकत नाही. खुर्चीला हात आहे पण तो टाळी वाजवू शकत नाही. आणि पंखाला पंख असूनही तो उडू शकत नाही. आणि त्याच्याकडे पाय नाहीये तरी पण पंखा गोल गोल फिरत आहे, चालत आहे. अजब आहे ना मुलांनो? स्टूलला पाय असूनही तो चालू किंवा फिरू शकत नाही, पण पंखाकडे, फॅनकडे पाय नसूनही तो चालतो, गोल गोल फिरतो. अशी सुंदर, रोचक, विनोदी संकल्पना बाल कवितेचे मर्मज्ञ कवी विंदा करंदीकर यांनी खुर्ची आणि स्टूल ह्या कवितेच्या माध्यमाने आपल्या पुढे मांडलेली आहे. मुलांनो, आता कविता गाण्याची वेळ तुमची. तर तयार व्हा. मी एक एक ओळ म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. बच्चों, अब कविता गाने का समय आपका. मैं एक एक पंक्ति बोलूंगी, आप मेरे पीछे पीछे बोलिए. खुर्ची म्हणाली अरे स्टूला, खुर्ची म्हणाली अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला, केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले त्याच वेळी, स्टूल म्हणाले त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी.
हे ऐकून पंखा हसला, हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला, पाय नसून फिरत बसला, पाय नसून फिरत बसला. पाय नसून फिरत बसला. छान. आता सांगा ह्या कवितेचे कवी कोण आहेत? विंदा करंदीकर. विंदा करंदीकर. अगदी बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण या कवितेचे कवी विंदा करंदीकर ह्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मिळवूया, यांचा जीवन परिचय घेऊया. गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा 39वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्यातील बहुतेक रचनाकार किंवा साहित्यिक आपल्या रचनेला आपलं नाव देताना आपल्या नावातील आद्याक्षरे म्हणजे पहिले अक्षर घेतात. उदाहरणार्थ मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक आहेत पु ल देशपांडे. त्यांचा पूर्ण नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पण आपण त्यांना ओळखतो पु ल देशपांडे ह्या नावाने. पु म्हणजे पुरुषोत्तम आणि ल म्हणजे लक्ष्मण. पण विंदा करंदीकरांनी आपल्या नावातील पहिले अक्षर न घेता त्यांनी पहिला अक्षर गाडून टाकला. मुलांनो, मराठी लोक व्यवहारात गोविंद ह्या नावाला गोविंदा म्हणून हाक मारतात. जिसका नाम गोविंद होता है उसे गोविंदा कहते हैं. जैसे भगवान श्री कृष्ण का एक नाम है गोविंद और मटकी फोड़ने के समय हम उनको क्या कहते हैं? गोविंदा. हाँ, गोविंदा आला रे आला. वो गोविंदा कौन है? कृष्ण भगवान, है ना. तो जिसका नाम गोविंद होता है मराठी लोक व्यवहार में उसे गोविंदा पुकारते हैं. तो बच्चों बताओ, यदि गोविंदा इस नाम में से पहला अक्षर निकाल देंगे तो क्या बचेगा? गोविंदा इस अक्षर में से पहला नाम निकाल देंगे तो क्या बचेगा? पहला अक्षर निकाल देंगे तो पहला अक्षर क्या है? गो. अगर आप गोविंदा में से गो निकाल देंगे तो क्या बचेगा? विंदा. विंदा. शाबास. तर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा हा जणू आधी नावापुरता केलेला प्रयोग. हे प्रयोग यशस्वी झाले आणि आज आपण गोविंद विनायक करंदीकर ह्यांना विंदा करंदीकर ह्या नावाने ओळखतो. मुलांनो, आता आपण पाहूया पाठ क्रमांक 30 खुर्ची आणि स्टूल ह्या कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ म्हणजे शब्दार्थ. मी मराठीत कठीण शब्द वाचते, तुम्ही हिंदीत अर्थ वाचा. खुर्ची, कुर्सी. स्टूल, टेबल. केव्हा, कब. टाळी, ताली. नसून, न होते हुए भी. छान. हा. फिरत बसला, घूमने लगा. येणार, आएगा. तुला, तुझे. त्याच वेळी, उसी समय. हाताने, हात से. ऐकून,
सुनकर. बहुत बढ़िया बच्चों, व्हेरी नाईस. चला आता वेळ आहे स्वाध्यायाची. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आहे, कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. केव्हा येणार चालायला तुला? हे कोण म्हणालं? खुर्ची स्टूलाला म्हणाली. छान. दुसरा आहे, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. स्टूल खुर्चीला म्हणाले. हा, स्टूल खुर्चीला म्हणाले. कविता खूपच सोपच आहे मुलांनो. आणि कवितेतील संवाद कसे आहेत, जसे एक मित्र आपापसात बोलतात, है ना. आप लोग अपने दोस्तों से आप करके थोड़ी बात करते हो. कहाँ थी, किधर गई थी, हाँ मैं तेरा कब से इंतजार कर रही थी. तर हे खुर्ची आणि टेबल सुद्धा, पंखा सुद्धा एकमेकांचे मित्र आहेत आणि ते मित्राप्रमाणेच एकमेकांशी संवाद करीत आहेत. पुढचं स्वाध्याय पाहूया मुलांनो. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खुर्ची स्टूलला काय म्हणाली? केव्हा तुला चालायला येणार असे खुर्ची स्टूलाला म्हणाली. उत्तर, केव्हा तुला. बरोबर. केव्हा तुला चालायला येणार असे खुर्ची स्टूलाला म्हणाली. प्रश्न 2. स्टूल खुर्चीला काय म्हणाले? जेव्हा हाताने टाळी वाजवशील असे खुर्चीला म्हणाले. हा, जेव्हा हाताने टाळी वाजवशील असे स्टूल खुर्चीला म्हणाले. प्रश्न क्रमांक 3 आहे, पंखा काय करत बसला? पंखा पाय नसून फिरत बसला. छान. पंखा पाय नसून फिरत बसला. आता आपण अभ्यासणार आहोत लिंग व त्याचे प्रकार, कारण प्रश्न क्रमांक 3 चे स्वाध्याय यावरच आधारित आहे. पण त्याआधी मला सांगा मुलांनो, लिंगाचे प्रकार. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. ओके, मी जेव्हा सांगणार तेव्हाच तुम्ही वाचा मुलांनो. आता माझा एक प्रश्न आहे का, की मराठीत संज्ञाला काय म्हणतात? संज्ञा को मराठी में क्या कहते हैं? आठवतंय कोणाला? किसी को याद आ रहा? बरं, मी सांगते हा. तर मराठीत संज्ञाला नाम म्हणतात. काय म्हणतात? नाम. ठीक आहे. तर मुलांनो, आता आपण पाहूया. नाम तो आपको पता ही है, किसी भी वस्तु, स्थान, पशु, पक्षी, प्राणी आदि के नाम को संज्ञा कहते हैं. और मराठी में संज्ञा के लिए जिस शब्द का इस्तेमाल करते हैं वो है नाम. तर लिंगाचे 3 प्रकार आहेत. एक पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, दुसरा स्त्रीलिंग आणि तिसरं नपुंसकलिंग. पाहूया पुल्लिंग. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते. नाम मतलब संज्ञा. जिस संज्ञा शब्द से हमें यह बोध होता है, एहसास होता है कि किसी पुरुष के बारे में है, हमें उससे पुरुष जाति का बोध होता है, तो उसे हम कहते हैं पुल्लिंग. स्त्रीलिंग. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते. अर्थात जिस संज्ञा शब्द से हमें यह बोध हो कि वह स्त्रीलिंग है, तो उसे स्त्रीलिंग, वह स्त्री है, मादा है, तो हम उसे उस संज्ञा शब्द को स्त्रीलिंग कहते हैं. नपुंसकलिंग. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असते. बच्चों, जिस संज्ञा शब्द से हमें यह बोध नहीं होता है कि दिया गया संज्ञा शब्द, दिया गया नाम किसी स्त्री का है या पुरुष का है, तो हम उस संज्ञा शब्द को नपुंसकलिंग के अंतर्गत मानते हैं. लिंग ओळखण्यासाठी काही सर्वनामे असतात. सर्वनाम मतलब क्या बच्चों? पता है आपको सर्वनाम किसे कहते हैं? लिंग को पहचानने के लिए
हम उस संज्ञा शब्द के आगे या उस संज्ञा के स्थान पे किसी शब्द का इस्तेमाल करते हैं। देखिए उत्तर तो मैं ही बता दी। क्या आपको पता है सर्वनाम किसे कहते हैं? नहीं? चलिए मैं बता देती हूँ। बच्चों, संज्ञा शब्द के स्थान पर हम जिस शब्द का प्रयोग करते हैं उसे सर्वनाम कहते हैं। जैसे राम आया, इस वाक्य में संज्ञा है राम। तो अगर हमें राम नहीं बोलना है तो हम क्या बोलेंगे? वह आया। ठीक है, तो यहाँ पे वह जो है वो संज्ञा है। जैसे राम आला, तर आता आपण राम म्हणायचं नाही, कारण राम संज्ञा आहे। त्या रामच्या ऐवजी आपण ज्या शब्दाचा प्रयोग करणार ते काय असणार? सर्वनाम। तर राम आला, राम न बोलता आपण काय बोलणार? तो आला, तर तो हा शब्द काय झाला? सर्वनाम। ठीक आहे, तर लिंग ओळखण्यासाठी मुलांनो काही सर्वनामे असतात। पुल्लिंगसाठी तो, स्त्रीलिंगसाठी ती आणि नपुंसक लिंगसाठी ते, हे सर्वनाम वापरतात। पुन्हा एकदा ऐका, पुल्लिंग नामे ओळखण्यासाठी तो, हे सर्वनाम वापरले जाते, तर स्त्रीलिंगी नामासाठी ती, हे सर्वनाम वापरले जाते। पाहूया त्यांची काही चित्रांद्वारे उदाहरणे। देव, देवी, ह्यात पुल्लिंग काय आहे मुलांनो? देव और देवी, देव, बरोबर, छान। आणि स्त्रीलिंग काय आहे? देवी, देवी, तर देवचा स्त्रीलिंग देवी, असं आपण म्हणतो। पुल्लिंग नामासाठी तो, हे सर्वनाम वापरतात आणि स्त्रीलिंगी नामासाठी कोणते सर्वनाम वापरले जाते? ती, ती, छान, शाबाश। आता मी स्त्रीलिंग आणि पुल्लिंग शब्दांचे वाचन करणार। तुम्ही पुल्लिंग नामाबरोबर तो, हा सर्वनाम लावून आणि स्त्रीलिंगी नामाबरोबर ती, हा सर्वनाम लावून वाचन करा। बच्चों, अभी मैं इन शब्दों का वाचन करूंगी। मैं पुल्लिंग शब्द और स्त्रीलिंग शब्द का वाचन करूंगी और आप पुल्लिंग शब्द का वाचन तो लगाकर करेंगे, और स्त्रीलिंग शब्द का वाचन ती लगा के करेंगे। उदाहरणार्थ, मी वाचत आहे देव, तेव्हा तुम्ही म्हणा तो देव। मी पुढे वाचणार देवी, तेव्हा तुम्ही काय वाचायचं? ती देवी। अगदी बरोबर, समजलं तुम्हाला, है ना? समजलं ना सर्वांना? ठीक आहे, मग चला आता आपण सुरुवात करूया। चला, देव, तो देव, देवी, ती देवी, अगदी बरोबर, शाबाश। मुलगा, तो मुलगा, मुलगी, ती मुलगी, आजोबा, तो आजोबा, आजी, ती आजी। शाबाश, एक्सलेंट। बरोबर समजलं तुम्ही कसं वाचन करायचं। शिक्षक, तो शिक्षक, शिक्षिका, ती शिक्षिका। अगदी बरोबर। आता काही नपुंसक लिंगी उदाहरणे पाहूया। ठीक आहे मुलांनो, पुल्लिंगी नामासाठी तो, हा सर्वनाम वापरला तुम्ही आणि स्त्रीलिंगी नामासाठी ती, हे सर्वनाम वापरलात। तर सांगा, नपुंसक लिंगी नामासाठी कोणते सर्वनाम वापरणार तुम्ही? ते। एक्सलेंट, एक्सलेंट। तर पाहूया काही नपुंसक लिंगी उदाहरणे। हा कोणता प्राणी आहे मुलांनो? हिरण, 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 नाही, ऐकून घ्या। ये क्या है? हिरण। हिरण, मराठी में हरिण और हिंदी में हिरण। ओके बच्चों, हिंदी में हिरण का स्त्रीलिंग होता है हिरनी, हिरनी। लेकिन हिंदी में हिरण का स्त्रीलिंग होता है हिरनी, परंतु मराठी में हरिण का
पुल्लिंग भी हरिण और स्त्रीलिंग भी हरिण। यानी हरिण इस शब्द से आप यह नहीं पता कर सकते कि वह पुल्लिंग है कि स्त्रीलिंग, उसके सर्वनाम से ही आपको पता चलेगा। मतलब जब किसी संज्ञा शब्द से हमें यह बोध नहीं होता कि वह स्त्रीलिंग है या पुल्लिंग है, तब हम उसे कहते हैं नपुंसकलिंग। ठीक है, तो जैसा कि मैंने आपको बताया कि हिंदी में नर हिरण को हिरण कहते हैं और मादा हिरण को हिरनी कहते हैं, पर मराठी में नर व मादा दोनों को ही कहते हैं हरिण। अर्थात मराठी में हरिण यह शब्द नपुंसक लिंग के अंतर्गत आता है, क्योंकि हरिण इस संज्ञा शब्द से न तो पुरुष जाति का बोध होता है और न ही स्त्री जाति का बोध होता है। अतः हरिण यह संज्ञा शब्द नपुंसक लिंग है। तर सांगा, नपुंसक लिंगासाठी आपण कोणते सर्वनाम वापरतो? ते. हा, म्हणून इथे लिहिलंय ते हरिण। तर आता आपण काय करणार, मी चित्रांचं नाव वाचणार हा, आणि तुम्ही सर्वनाम लावून त्यांचं वाचन करायचं। तर चला तयार व्हा। हरिण, हरिण, छान। हे काय आहे मुलांनो? पिल्लू. बरं, सर्वनाम लावून ह्याचं वाचन करा। ते पिल्लू, छान। या स्लाइड मध्ये कोणतं चित्र दिसत आहे? घर। आता सर्वनामाचा प्रयोग करून वाचन करा। ते घर। हा, आता तुम्ही स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग समजलात हा? तर पुढचं हे तुमच्यासाठी काय आहे, स्वाध्याय। याचं स्क्रीनशॉट काढून घ्या हा मुलांनो। तुम्ही पण स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग नामासाठी क्रमशः तो, ती, ते हे सर्वनाम लावून खाली शब्द दिलेल्या सारणीत योग्य ठिकाणी लिहा। झालं. हो, छान। ओके, पुढचा स्वाध्याय आहे मुलांनो। या कवितेत खुर्ची आणि स्टूल यांच्यातील संवाद दिला आहे। तुम्ही कोणत्याही दोन वस्तूंमधील संवाद तयार करा। यानी अब आपको भी क्या करना है, संवाद तैयार करना है, किसी भी दो वस्तुओं को लेकर के। ठीक है, प्रथम आपण पाहूया संवाद म्हणजे काय। दोन किंवा अधिक व्यक्तींचे एकमेकांशी होणारे संभाषण म्हणजे संवाद। विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी संवाद हे एक महत्त्वाचे साधन आहे। प्राणी प्राणी संवाद किंवा वस्तू वस्तू संवाद आपण लिहू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की प्राणी आणि वस्तू एकमेकांशी आपल्यासारखे बोलू शकत नाहीत, पण आपल्याला त्यांच्या संवादाचे लेखन हे आपल्या कल्पनेने करावे लागेल। तुम्ही सांगा, पंखा, स्टूल आणि खुर्ची बोलू शकतात का? संवाद करू शकतात का? नाही करू शकत। पण कवी विंदा करंदीकर यांनी आपल्या कल्पनेने किती सुंदर, रोचक आणि विनोदी संवाद आपल्या पुढे कवितेच्या माध्यमाने मांडला होता, है ना? तर मुलांनो, आता आपल्यालाही आपल्या कल्पनेशक्तीनुसार संवाद लेखन करायचं आहे। पण अशा संवादासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते पहा। संवाद कसा असायला पाहिजे ते पहा मुलांनो। विषयाशी संबंधित असावे संवाद, विषयाशी संबंधित असावेत। संवादाची भाषा दैनंदिन व्यवहारातील असावी, यानी रोज के व्यवहार से उसकी भाषा होनी चाहिए। जैसे हम बात करते हैं, हाँ, इस तरह की संवाद की भाषा होनी चाहिए। संवादातून मन वळवणे, प्रभाव निर्माण करणे हे झाले पाहिजे। यानी संवाद ऐसा हो कि वो सब पर अपना प्रभाव छोड़े। आता आपण मोटरसाइकिल व साइकिल यांच्यातील संवाद बघूया। ठीक है बच्चों, अब हम देखेंगे कि अगर रास्ते पे
रोड पे, सड़क पे एक ही जगह सिग्नल होने पर मोटरसाइकिल और साइकिल रुक जाएं, तो आपस में क्या बात करेंगे? हमको एक कल्पना करनी है। ठीक है, तो चलिए देखते हैं क्या संवाद कर सकते हैं। पहले मोटरसायकल का संवाद हम सुनेंगे। ए चल, बाजूला हो, रस्त्यावर तुझे काय काम आहे? सायकल, मी तर डाव्या बाजूने व्यवस्थित चाललेली आहे. मी कामानिमित्त बाहेर निघालेली आहे. बघा हा, मोटरसायकल कसं रुबाबात बोलत आहे. आता मोटरसायकल, ए हळूबाई, किती हळूहळू चालतेस? मला तर तुझ्याकडे पाहून हसूच येतंय. माझा वेग बघ, तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त. माझा वेग चित्त्यासारखं आणि तू गोगलगाय. सायकल, इतके वेगाने जाण्याची काय गरज? मी हळूच चालणार. या माणसांची काळजी आहे. त्यांना दुखापत व्हायला नको. मोटरसायकल, तू घाबरट आहेस म्हणून तू चालते. मी बघ कुणाला घाबरत नाही. तू किती बारीक आहेस. माझा तोरा बघ, माझी ऐट बघ. सायकल, काय करायची ती ऐट? आपण वाहन आहोत आणि आपलं काम म्हणजे माणसांना इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणं. तेव्हा आपले काम महत्वाचं आहे. मोटरसायकल, माझ्या कामामुळेच तर तरुणांना मी आवडतो. सायकल, मी जशी सर्वसामान्य माणसांना परवडते तसं तुझं नाही ना. तू फार महागडी. तुला लागते पेट्रोल, त्यामुळे होते वायू प्रदूषण. माणसांना शुद्ध हवेची गरज आहे, तसेच व्यायामाचीही. माझ्यामुळे त्यांचा व्यायामही होतो. मोटरसायकल, पटलं आता तुझं. इथून पुढे मी ऐट दाखवणार नाही. माझं चुकलंच. सायकल, माझे म्हणणे तुला समजले हे मला फार आवडले. आजपासून आपण दोघी मैत्रिणी. चला आता बरोबरच जाऊया. आवडलं मुलांना तुम्हाला हे संवाद? मोटरसायकल और सायकल का समझ में आया ना? Yes, teacher. आता आणखीन एक संवाद पाहूया, सूर्य आणि पणतीचे. पणती म्हणजे काय मुलांनो? पणती म्हणजे काय? दीपक. दीपक. हा, पणती अर्थात मिट्टी का दीपक या दिया. चला सूर्य, चला माझी मावळायची वेळ झाली. पण मी मावळल्यावर ह्या धरतीला कोण बरे उजडेल? पणती, प्रणाम सूर्यदेवा. अहो कशाला काळजी करताय? मी आहे की. चिमुकला असला तरी प्रकाशच ना. तुमचाच वसा घेतलाय मी. स्वतः जळत राहणे, दुसऱ्यांना उजेड देणं हे कर्तव्य मानते मी. सूर्य, पणती, तू खरंच खूप चांगली आहेस. तुझ्याजवळ माझ्या इतका झगझगीत प्रकाश नाही, तरी तू मी मावळल्यावर पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम करतेस. पणती, हे भास्करा, पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टींसाठी तू सतत कार्यरत असतोस. तू नसता तर ही सजीव सृष्टी टिकलीच नसती. मी आपली जेवढा होईल तेवढा प्रकाश देण्याचं काम करते. चला आता मी मावळायला मोकळा झालो. मतलब अब सूर्य डूबने के लिए तैयार हो गया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं ना संवाद लेखन कसं करावं? आता संवाद लेखनाची वेळ तुमची आहे. तुम्हाला समजलंच असणार. आजचा गृहपाठ आहे संवाद लेखन. बाजूचे चित्र पहा. चित्रातील आई आपल्या पिलांशी काय बोलत असतील याची कल्पना करून
त्यांच्यातील संवाद लिहा. बदक आणि पिल्लू. स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांनो. झाला. झालं? बरं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संघर्षपूर्ण जीवनाचे फायदे, संवाद लेखन, लिंगाचे प्रकार व तो, ती, ते ह्या सर्वनामांचा वापर कुठे करावा, कसे करावा हे शिकलो. तुमच्यापर्यंत असेच प्रत्येक घटक, विषय, ज्ञान, कला, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यूट्यूबच्या माध्यमाने BMC एड्यू हिंदी स्टँडर्ड 4 ह्या चॅनलवर कित्येक अडथळ्यांना तोंड देत विपरीत परिस्थितीवर मात करत न थांबता अनवरत तुमच्यापर्यंत पोचवत आहे, मोफत पोचवत आहे. तर तुम्ही सुद्धा ह्यांच्या संघर्षाला मान देऊन BMC एड्यू हिंदी स्टँडर्ड 4 ह्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब अवश्य करा. आता मला म्हणजे तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंगला निरोप द्या. असेच हसत, खेळत, स्वस्थ आणि आनंदी राहा हीच माझी शुभेच्छा. लवकरच भेटू पुढच्या ऑनलाईन वर्गात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेत राहा मुलांनो. धन्यवाद.